गोफणीनं दगड पडायचे बंद झाल्यावर तो फार्म हाऊस बाहेरच आपल्या फळबागेकडे आला. चांदण्या रात्री पिवळ्या मोसंब्या, पोपया आणि डाळिंबाची फळं आणखीन पिवळी दिसत होती. केळबागेत केळीचे पिवळे घड दिसत होते. झाडावरनं गळून पडलेल्या 4-5 मोसंब्या, 2 पोपया त्यांनी उचलल्या. त्याच्या मागनं श्यामा आलेली होती. तिने आपल्या नऊवारीच्या पातळाच्या पदरात ती सगळी फळं घेतली. चिकू चांगले 20-25 मिळाले होते. चिकूच्या गर्द झाडीत चांदण्यांचे कवडसे जागोजागी पिवळ्या बेडकासारखे उड्या घेत होते. वारा थांबला की एकाच जागी जमीन धरून बसत होते. चांदण्यांचे ते कवडसे गोऱ्यापान श्यामाच्या अंगावर पडले होते. तिच्या गालावर चांदण्याचा कवडसा पडला तेव्हा हंबीरला तिचा तो चेहरा कितीतरी आकर्षक दिसला. आपण इथंच बसू, ती म्हणाली. इथं? या चिकूच्या बागेत? तुम्ही म्हणाल तर मोसंबीच्या बागेत बसू. फार्म हाऊस उत्तम आहे की आपल्याला, हंबीर म्हणाला, कारण त्याला असं उघड्यावर बसणं नको होतं. त्याच्या बोलण्याचा मेळ घालत ती गंभीर झाली आणि म्हणाली, मला फार्म हाऊसमध्ये भीती वाटते. अगं आता ते तिघे पळाले, त्यांची काय भीती? नाही, त्यांची नाही भीती, मला दुसऱ्याच कोणाची तरी भीती वाटते. तो दुसरा कोण? त्याचं नाव तरी सांगशील का? त्याला तुम्ही गोळी घालाल? हो घालीन की. बघा मागं पाय घ्याल. अगं नाही, तू फक्त नाव सांग. मग ते नाव कोणाचं का असे ना? अहो तुम्हीच की ते हंबीरराव इनामदार. तिच्या त्या बोलण्यानं तो बूच काढलेल्या बाटलीतल्या सोड्यागत फसफसला. हसाय काय झालं? मी काय वावगं बोललो का सांगा? ती स्वतःला सावरून म्हणाली. तिच्या हसण्यानं तो गंभीर झाला. म्हणजे हिने आपली किंमत इतर पुरुषांच्या बरोबर केली. तिला बाकी तरुण पुरुषांची आठवण झाली असेल, पण तशी आपली गोष्ट नाही आहे. हे बघ, माझी नजर स्वच्छ आहे. अहो प्रत्येक तरुण पुरुष तरण्या देखण्या पोरीला हेच सांगत असतो. मग असं करूया, तू फार्म हाऊसमध्ये आमच्या बेडरूममध्ये झोप. तुमच्या बेडरूममध्ये? वा. अगं बाई, तू तिथे एकटी झोप, आम्ही दुसऱ्या खोलीत झोपतो. पाहिजे तर आम्ही या हॉलमध्ये झोपतो. अहो आपण वेगवेगळ्या रूममध्ये झोपलो तरी आपण एकाच फार्म हाऊसमध्ये झोपणार, हे तरी खरं आहे का नाही सांगा? तिच्या बोलण्याचा मतितार्थ त्याला कळला. तिचा आपल्यावर विश्वास नाही आहे. आपण रात्री उठून तिच्या खोलीचा दरवाजा वाजवू आणि तिने जर दरवाजा उघडला नाही तर दरवाजा मोडून टाकू, मग अतिप्रसंग करायचा प्रयत्न करू, ही तिची भीती त्याने लगेच ओळखली. हे बघ श्यामा, आम्ही फार्म हाऊसच्या बाहेर आराम खुर्ची टाकून पडतो. म्हणजे तुझे ते रानटी पुरुष आले तर त्यांना आम्ही बरोबर बंदुकीनं उडवू आणि तुझं रक्षण केल्याचं सुख मिळवू. म्हणजे तुम्ही एकटे बाहेर आराम खुर्ची टाकून पाडणार वय? हां, आम्हाला तशी कधीतरी लहर येते अशा चांदण्या रात्री फार्म हाऊस बाहेर न्हाण्याची. मग त्या चांदण्यात नाहताना अंगावर कपडे ठेवता का नाही? श्यामा जरा जादाच बोलली. तसं ते बोलणं तिच्यासारख्या पाटलाच्या पोरीला शोभणारं नव्हतं. वेडेपोरी, चांदणं म्हणजे काही पाणी नाही. पण चांदणं पिठासारखं पडतं, दुधासारखं पडतं. तुमच्या कपड्याची अवस्था काय होईल? तुला आमच्या कपड्यांची बरीच चिंता पडलेली दिसते. अहो तुमच्यासोबत चांदण्या रात्री मी या फार्म हाऊसमध्ये राहायला आली ना, आणि सकाळी आपल्या दोघांना तुमच्या मातोश्रीने बघितलं, काय म्हणतील त्या? म्हणतील ना तुमचे कपडे असे कसे मळले. तो तिच्या बोलण्यानं चमकला. तिचं बोलणं त्याच्या खानदानपणाला पटणारं नव्हतं. श्यामा, या चांदण्यांची हळद आमच्या कपड्यांना लागली म्हणून आम्ही तुला सकाळी दाखवू. मातोश्री इकडे येत नाहीत, त्या येतात पार दुपारी 4 नंतर ऊन नसताना. त्याच्या बोलण्यात सफाई होती. तिला तो संयमानं उत्तर देत होता. मला वाटतं तुम्ही चांदण्यात उघड्या शरीराने फिरावं, चांदण्या रातीचा आनंद तुम्ही घ्यावा. चालेल, तुझी सूचना मला मान्य आहे. तिच्याशी जास्त बोलण्याची त्याची इच्छाच नव्हती. कोणची सूचना? मी अंगातले कपडे काढून फिरावं हेच ना? नाहीतरी पुरुषांना कपडे काढायची लयच घाई असते नाही का? स्वतःचे बी आणि दुसऱ्याचे बी. दुसऱ्याचे म्हणजे माझ्यासारख्या तरुण पोरीचे. हे बघ, आम्ही तुला अजून स्पर्शही केला नाही आणि आम्ही तुला स्पर्श करणारही नाही. मी तुमचं नाही सांगत हो. मग कोणाचं सांगतेस? ते मला आमच्या गावातल्या तरुणांनी शिवनेरीच्या जंगलात आणलं आणि माझ्या कपड्याला हात घातला की. ती आपल्यावर घडलेल्या प्रसंगाचा मेळ घालत बोलली. हां, पण तुझी सुटका त्यांच्या हातून कशी झाली हे तू मला नाही सांगितलंस. काय सांगायचे त्याच्यात?
अहो सरपंच आणि सोसायटीचे चेअरमनचे तरुण पोरं रांगडी, पण त्यांचा बाप माजी आमदाराचा पोरगा. जीप चालवायला तोच होता. दारू ढोसतच त्यांनी जीप गाडी शिवनेरीच्या जंगलात आणली. सारी जंगलपट्टी. मध्यरात्रीला जंगलात पहाटे कोल्याची कोल्ही कुई आणि जंगली कुत्र्याची भूक उठत होती. लांडग्याचं डोळं काचेच्या पिवळ्या गोटीगत चमकत होतं. तिचं वर्णन हंबीरला वैताग आणणार होतं. ही एवढी थंडपणे कशी काय बोलू शकते? तिच्यावर कोणता प्रसंग घडलाय ते तिने सगळं सांगायचं तर ही बसली मोठेचा नाडा उलगडत. या नाडा उलगडण्यानं आपल्या हाती काय येणार आहे? अगं त्यांच्या हातून सुटलीस कशी तू? अहो जंगलपट्टीत जीप घुसवली त्यांनी. हंबीरला कल्पना आली. माजी आमदाराचा पोरगा त्या टोळीचा हिरो. त्यांनी जीप चालवताच बाटली तोंडाला लावली असेल. त्यात सुसाट वेगात त्यांनी गाडी जंगलपट्टीत घुसवली असेल. 1-2 झाडांना जीपनी धडका पण दिल्या असतील. गाडी पुढे जात नाही म्हणून ते उतरले असतील. या श्यामाला पोत्यासकट सरपंच आणि सोसायटी चेअरमन पुत्रांनी उचलून जंगलाच्या मध्यभागी नेलं असेल. पोत्याच्या तोंडाची दोरी सोडा, त्या भवानीला काढा. माजी आमदार पुत्र दारूच्या धुंदीत बोलला असेल. त्यांनी तिच्या नऊवारी पातळाला हात घातला असेल. ही म्हणाली असेल, इनामदार मी लय हातापाया पडते. तेवढ्यात ती बोललीच. म्हणाली, मी लय हातापाया पडले त्या माजी आमदार पुत्राच्या. मग त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल दयेचा ठिपूस तरी उभा राहिला का? नाही ना. मग तो माजी आमदार पुत्र काही गप्प बसला नसेल. त्या आमदार पुत्रानं तिच्या पातळाला हात घातल्यावर बाकीच्या दोघांनी तिच्या चोळीलाच हात घातला. ती समजली आता चोळी आणि पातळ मोकळं होणार. जंगली लांडगे ते. मस्तीच्या धुंदीत ते वासनेत आपल्या शरीरावर तुटून पडणार. ते तिघेजण तिच्या अंगाला झोंबायला लागले तेव्हा ती शहारली. आता आपली विटंबना होणार. काय सांगावं? आपण गावात या तिघांविषयी सांगितलं तर ह्यांचे मुडदेच पडतील. त्यामुळे पुढचं संकट टाळण्यासाठी हे आता आपलाच मुडदा पाडतील. जंगलात टाकून तिघंजणं जीपनं रुबाबात आपल्या गावी परत जातील. पण नाही, या मुडद्यांना सोडायचं नाही. ह्यांचा मुडदा आपणही पाडायचा. तिने त्या आमदार पुत्रालाच मिठी मारली. त्याला चांगला हाताशी धरल्याशिवाय खेळ करता येणार नव्हता. बोल माझ्या राणी. माजी आमदाराचा पोरगा, गावातल्या तरुण पोरी आपल्या हक्काच्या आहेत या मिजासीत गावात वावरत होता. मला तू पाहिजे, मी तुझी आहे. खरं सांगते काय? तुझी रखेल म्हणून राहीन की मी. माझी बायको बनून लोडणं होणार नाही तू. नाही बा, तुला कशाला लग्नाचे बेडीत अडकू. लय चांगलं बोलली. मी गावातनं सोडलेला पोळ आहे. गावातल्या सगळ्या जवान पोरी मीच खेळी होणार. आधी मला खेळव, मी तुझीच आहे. हे ऐकलं आणि त्याचं मन धुंदलं. ती स्वतःहून आपली होती आहे, आपल्या एकट्याची. सरपंचाच्या बेन्या, सोसायटी चेअरमनच्या भांडगोळा, चला तुम्ही दोघं व्हा बाजूला, ही माझी आहे. त्या आमदार पुत्रानं त्या दोघांना आवाज दिला. ही गोष्ट हंबीरनी ऐकली आणि मग त्याच्यापुढे तिच्या बुद्धिमत्तेचं चित्र उभं राहिलं. हा माजी आमदार पुत्र एकटा श्यामाच्या तारुण्याशी खेळणार म्हटल्यावर बाकीचे दोघं गप्प बसणार नव्हते. ते दोघं त्याच्यावर तुटून पडणार होते. इनामदाराव, मी त्यांची दिली झुंज लावून. माजी आमदार पुत्रानं सरपंचाचा पोरगा पहिल्या झटक्यात 2दा डोक्या उचलला, खाली आपटला. तो जाग्यावर तडफडला, पाणी करायला लागला. ते बघून सोसायटी चेअरमनच्या पोरानं त्या माजी आमदार पुत्राच्या डोक्यात खाली पडलेला दगडच घातला. अरे बापरे, मग पुढे काय? मी सोसायटी चेअरमन पोराच्या पाठीत जीपमध्ये असलेली लोखंडी कांबी घातली आणि तशी जंगलपट्टीनं धावत सुटले. हंबीर कौतुकानं तिच्याकडे बघत राहिला. मानलं गेला, एवढ्या संकटातूनही आपल्याकडे आली, हे नशीब आहे हिचं. ठीक आहे, आता तू चिंता करू नकोस. आपण योग्य अशा तरुणाच्या फार्म हाऊसमध्ये आलो आहे याची आत्तापर्यंत तिलाही खात्री पटली होती. पण त्या तिघांचं काय झालं कुणाला ठाऊक? तुला त्यांची कणव येत असेल तर तू त्यांच्याकडे अजूनही जाऊ शकतेस. माझ्यापेक्षा ते तुला जास्त जवळचे आहेत.
फाडकन थोबाडात बसावी तसं ते बोलणं होतं. ज्यांनी आपलं अपहरण केलं, जंगलपट्टीत आपल्या आबरूशी खेळ मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांची आपण आठवण कशाला काढायची? श्यामा, तू माझ्यावर अविश्वास दाखवलास तो खरा आहे बघ. तरुण पोरीला कोणत्याही वयाच्या पुरुषाची भीती असती असं मला माझ्या आईबाबांनी सांगितलं, ते पटायला लागले. माझ्यासारख्या तरुण वयाच्या पुरुषाची तर तुझ्यासारख्या तरुण देखण्या मुलीला फारच भीती. आणि त्यासाठी तू माझ्यापासून दूर जाण्याचा जो प्रयत्न करतेस ते योग्य आहे. आता ह्याच्यात माझं काही चुकलं आहे का? चूक तुझी नाही आहे, चूक आमची आहे. अगं, तू माझ्या बेडरूममध्ये झोपणार आणि आम्ही बेडरूमला लागून असलेल्या हॉलमध्ये झोपणार, यात तुला धोकाच. इनामदार, विस्तव जवळ असल्यावर तूप वितळल्याशिवाय राहीन का सांगा बरं? आंबी दुमालाच्या पाटलांची ही कन्या स्त्री पुरुष संबंधात फार पोचली आहे याची कल्पना हंबीरला आली. आपण हिच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतोय, त्यासाठी भाषा पण संयमाची करतोय, पण हिची भाषा तर एखाद्या कोल्हाटीच्या तरुणाच्या पोरीची वाटते आहे. खानदानी घराण्यातली तरुण पोर अशी उठवळ भाषा करणार नाही. श्यामा, एक बोलू का? हां, बोला की. नाहीतरी काय, सगळे तरुण माझ्याशी बोलण्यासाठी असलीच भाषा करतात. हे बोलणं ऐकलं आणि त्यांनी तिला कोपरापासून हात जोडले. ही तरुण पोर आपल्या फार्म हाऊसमध्ये ठेवायच्या लायकीची नाही. आपण हिच्याशी लगट करणार नाही, पण आपल्याला हिच्यापासून भीती आहे. ही आपल्याशी तर लगट करायला येणार नाही. हे बघ श्यामा, तू बेडरूममध्ये झोप. मी फार्म हाऊसच्या बाहेर आरामखुर्ची टाकून पडेन. आणि ते तिघं लांडगे आले तर? अगं, त्या तिघांना तू एकटी भारी पडलीस. मी तर पुरुष आहे, त्यात माझ्या हातात बंदूक आहे. माझी बंदूक जवळ घेऊन तुम्ही बाहेर बसणार होय चांदण्यात? सध्या ही बंदूकच माझी मैत्रीण आहे, तिच्याशिवाय मी कुठेच जात नाही. दिवस असो रात्र असो माझ्या खांद्यावर मान टाकून ती पडलेली असते. श्यामाच्याच भाषेचा तिच्यावर प्रयोग करत तो संथ आवाजात म्हणाला, मग रात्री बेडरूममध्ये झोपताना तुम्ही तिला उशेशी घेता का शेजारी घेता? तिच्या त्या शृंगारिक भाषेनं हंबीरला गुदगुल्या व्हायला लागल्या होत्या. तिच्या त्या बोलण्यानं ती जवळ घ्यायला वेळ लागणार नव्हता. त्या तिघांच्या तावडीतून ती खरी सही सलामत सुटली आहे. त्यांचा अनुभव तिने घेतला आहे. एकाच वेळी तिघांशी कसं लढावं इतकी ती चतुर आहे. आपण जर हिच्या या शृंगारिक बोलण्यानं तिच्याशी लगट वाढवायला लागलो तर ही आपल्याला तोंडघशी पाडू शकते. इनामदार, तुम्ही चांदण्यात खुर्ची टाका. फार्म हाऊसमधल्या बेडरूममध्ये मी झोपते, पण त्याआधी तुम्ही फळबागेतून आणलेली ती फळं तरी खाऊ. नाही, आमचं जेवण झालं आहे. त्या थर्मासमधलं गरम दूधही प्यायलेलो आहे. आता मला काही खायची इच्छा नाही. माझ्यासाठी म्हणते. नाही, तू एकटी खा. माझ्या शब्दासाठी गावातले तरुण मारायला पण तयार होतात आणि तुम्ही? आम्ही काही तुझ्या गावातले उल्लू तरुण नाही. माझा प्रश्न फक्त मोसंबीची एक फोड खावी आहे. जमल्यास पोपईची एक खाप खावा. आम्हाला केला जाणारा आग्रह आमच्या पोटाला किती झेपणार आहे हे आम्हाला माहिती आहे. तेव्हा तू आमच्या वाटेला न गेलेलं ठीक. हंबीरचा आवाज काहीसा हुकुमाचा होता, त्यात त्याचा दरारा होता. त्या आवाजानं ती चपापली आणि मग तशीच बेडरूमकडे गेली. आत जाताच तिने दरवाजा लावून घेतला. तिच्याशी जास्त बोलण्याची हंबीरची इच्छा नव्हती. तिची बेडरूममध्ये पाठवणी करून त्याने दिवा मालवला. हॉलमध्येच मेन स्विच होता, तो त्याने ऑफ केला. ही बाया आता काहीतरी खात गुपचूप बेडवर पडेल. सकाळपर्यंत ही आता शांत झोपेल. हंबीर फार्म हाऊस बाहेर आला. त्यांनी आपली आरामखुर्ची बाहेर आणलेली होती. टेबलावर त्याची घडी केलेली काश्मीरी शाल होती. शाल पांघरून तो आरामखुर्चीत आरामात पडणार होता. सकाळपर्यंत शांत झोपणार होता. फार्म हाऊसमध्ये एक तरुण देखणी मुलगी, त्यात चंचल स्वभावाची. तिच्याशी आपण सलगी करून तिला जवळ करावं असं त्याला वाटलंच नाही. तो घरंदाज इनामदार होता. अप्सरा जरी त्याच्याजवळ आली तरी त्याला ती मोहात पाडू शकणार नव्हती. आरामखुर्चीत तो आरामात पडला होता. रात्रीचे 3 वाजले होते. वारा झुळझुळत होता. कडुलिंबाची उंच गेलेली झाडं आणि रामकाठी, बाभळी, आमराईतली उंच उंच डेरेदार झाडं चांदण्यात न्हावून निघाली होती. चंद्र झाडामागे लपू पाहत होता, पण वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या हलत होत्या. त्यातून चंद्र अस्पष्टपणे आपला मुखडा दाखवत होता. रातराणीचा सुगंध हंबीरभोवती दरवळत होता. त्या सुगंधाच्या धुंदीने हंबीर केवड्याच्या बनातील नागिणीगत सूदबूद विसरला. त्याचे डोळे चढावले, पापण्या मिटायला लागल्या.
श्यामाला तो विसरूनही गेला. थोड्याच वेळात घोरायला लागला. झोपेची वेळ तर कधीच होऊन गेली होती. शुक्राची चांदणी उगवली तेव्हा वारा जोरात वाहायला लागला. हंबीरच्या अंगावरची शाल फडफडायला लागली. त्या आवाजानं तो उठला. रात्रीतनं तो असा कधीतरी उठायचा. तो उठला की त्याला पाणी प्यायला लागायचं. पाण्याचा जग असायचा, त्याच्यावर झाकण, झाकणावर ग्लास असायचा. तो हॉलमध्ये गेला. त्याने मेन स्विचकडे हात नेला, ऑन केला. हॉलमधला नाईट लॅम्प लावला. रात्री श्यामानं बेडरूमला आतून कडी लावलेली होती. तिला हंबीरचा विश्वास नव्हता. आपण आतनं कडी घातली नाही तर रात्रीचा हा दरवाजा लोटून बेडरूममध्ये येणार. शिवनेरीच्या जंगलपट्टीत ते तिघे जसे वासनांध होऊन आपल्या शरीरावर पडले तसेच हा पण आपल्यावर तुटून पडेल. तिने तशीच भाषा हंबीरशी बोलताना केली होती. पण हंबीर घरंदाज होता. त्याच्या बोलण्यात वागण्यात घाणेरडेपणा अजिबात नव्हता. ती त्याला पेटवायचा प्रयत्न करत होती. आपण विस्तव तेव्हा त्याच्यातलं पौरुषाचं तूप वितळेल अशी निर्लज्ज भाषाही तिने केली होती. उलट त्याला तिचं वागणं आपल्याला मोहात पाडील असं वाटलेलं होतं. तिने तसं केलंही असतं तरी तो बदलणार नव्हता. यासाठीच त्यांनी फार्म हाऊसमधला मेन स्विच ऑफ करून टाकला होता, म्हणजे लाईट लावून तिने आपला रस्ता शोधायला नको. आता तो शुक्राची चांदणी उगवल्यावर झोपेतनं जागा झाल्यानं पाणी पिण्याच्या सवयीनं फार्म हाऊसमध्ये आला आणि नाईट लॅम्पच्या प्रकाशात त्यांनी बेडरूमचा दरवाजा सताड उघडा पाहिला. हंबीर आत गेला. पलंगावर मोगऱ्याची वेणी पाहिली आणि मग त्याला श्यामाचा संशय आला. हिला शिवनेरीच्या जंगलात त्या तिघा जवान तरुणांनी चांगलं पोत्यात घालून जीपमधून आणलं होतं. मग ते तिघे झोंबले असतील तिच्याशी, तर मग तिच्या आंबाड्याच्या मोगऱ्याची वेणी चुरगळली कशी नाही आहे? निदान तिला पोत्यात घालून पुन्हा बाहेर काढताना ही मोगऱ्याची वेणी चुरगळली कशी नाही? त्या झटापटीतही वेणी आंबाड्यातून खाली कशी नाही पडली त्याच ठिकाणी? निदान हिला पोत्यातून बाहेर काढताना तरी ही मोगऱ्याची वेणी चुरगळायला हवी होती. या फार्म हाऊसमध्ये आत्ता ती नाहीच आहे. आपल्या बेडरूममधल्या पलंगावर ती तिची मोगऱ्याची वेणी टाकून गेली कुठे? फार्म हाऊसच्या बाहेर तर ती नाही आहे. आपण बाहेरनं तर आत आलो. फार्म हाऊसचा मेन स्विच आपण ऑफ केला होता, कारण तिने गुपचूपपणे बेडरूममध्ये पलंगावर झोपावं, उगाच लाईट लावून पुन्हा आपल्याकडे येऊ नये. आपल्या खानदानीपणाला न शोभणारी भाषा तिने करू नये. पण एवढं करूनही तिने शहाणपणा केलाच होता. मोगऱ्याची वेणी बेडरूममधल्या पलंगावर तिने टाकलीच होती. ती बाहेर आपल्याकडे आली असेल, आपल्याला तिने जागवण्याचा प्रयत्न केला असेल, पण नंतर तिचा विचार बदललाही असेल. पण तसं असेल तर ती आत्ता कुठे आहे? ती किचन रूममध्ये पाणी प्यायला तर गेली नसेल. फार रात्री झोपेतनं उठल्यावर तिला तहान लागली असेल. पण आपण तर पलंगाच्या बाजूला स्लॉवर पाण्याची बाटली ठेवलेली आहे. खात्री पटवण्यासाठी तो किचन रूममध्ये गेला, बाथरूमकडे गेला. तिथे कुठेही ती नव्हती. साऱ्या बागायतीला त्यांनी फेरी मारली, तिचा पत्ता नव्हता. ती नक्कीच आंबी दुमाला गावच्या पाटलाची लेक होती का कोणी भूत पिशाच्च्या योन्यातली तरुणी? त्या कल्पनेनं तो क्षणभर शहारला. पण त्यांनी तिचे पाय पाहिले होते. त्या पायात पैंजणं होती. तिने चांगली बिस्किटं खाल्ली होती, पाणी प्यायली होती. भूतपिशाच्या योनीतली स्त्री किंवा प्राणी यांचे पाय म्हणे उलटे दिसतात. तिचे पाय तर सरळ होते. ती मानवी तरुणीच होती आणि त्याची साक्ष म्हणजे तिच्या आंबाड्याची मोगऱ्याची वेणी. त्या वेणीचा सुगंध तर अजूनही येतोय. आणि तीच श्यामा त्यांनी राजाराम देशमुखांच्या वाड्याबाहेर उभ्या असलेल्या टाटा सुमो गाडीत पाहिली. देशमुखांनी तिला शेवंता नावानं पुकारलं होतं, पण ती शेवंता नाही तर श्यामा होती अशी हंबीरची खात्री पटली होती. राजाराम देशमुखांच्या वाड्यापुढून त्यांच्या ड्रायव्हरनं व्हाईट टाटा सुमो गाडी काढली तेव्हा त्या गाडीचा हंबीरने आपल्या कमांडर जीपमधनं पाठलाग केला होता. देशमुखांच्या वाड्यापुढे हंबीर त्यांच्या ड्रायव्हरला म्हणाला की तुला आणि देशमुखांना ती शेवंता असेल, पण ती श्यामाच आहे. ड्रायव्हर म्हणाला, शेवंता गावाबाहेर जात नाही कधी, तर तुमच्या गोळे गावात येईल कशी? हे सांगण्यासाठी ड्रायव्हर खंडोबाची आण घ्यायची भाषा करू लागल्यावर त्याला आणखीन विचारणं काही खरं नव्हतं.
तो आपल्याला राजाराम देशमुख किंवा श्यामा यांच्याबद्दल कुठलीही माहिती देणार नाही हे हंबीरने ओळखलं. तो त्या ड्रायव्हरलाच म्हणाला होता, खंडोबाची आण घेऊ नकोस, तू ड्रायव्हर असलास तरी आमचा विश्वास आहे तुझ्यावर. ड्रायव्हर फुटणारा नव्हता, पण त्या श्यामाची आई गुलाबबाई ती तरी कुठे हंबीरला फुटत होती. गुलाबबाई रखेली ही लग्नाच्या बायकोपेक्षा जास्त इमानी असते असं आम्ही म्हणतो. असं बोलून हंबीरने तिला चांगलं चढवले होतं. श्यामानं आता आपला वेश बदलला होता. ती पांढऱ्या शुभ्र पातळात होती. तिच्या आंबाड्याला मोगऱ्याची वेणी गुंडाळलेली होती. गुलाबबाई, आम्ही तुला एक विनंती करू. नाही, विनंती नको, हुकूम करा. आम्ही तुम्हाला हुकूम करणारे कोण? तुझे मालक राजाराम देशमुख, ते तुला हुकूम करणार. त्यांच्या हुकमावर तू पायात पैंजण बांधणार आणि तुम्ही तुमच्या श्यामाला तरी हुकूम करू शकता का नाही सांगा? माझी श्यामा म्हणजे? तो धक्का बसल्यासारखा तिला म्हणाला. होय की, माझी शेवंता आता तुमची श्यामा समजा. तुमच्यासाठी ती श्यामा बनून आलती तुमच्या फार्म हाऊसमध्ये. हंबीर गुलाबबाईकडे श्यामाकडे पाहत राहिला. तो तसं त्या दोघींकडे बघत असताना श्यामानं आपल्या आंबाड्यात असलेला मोगऱ्याचा गजरा काढला आणि तो हंबीरच्या पुढे गेला. हा गजरा घ्यावा का नाही हंबीर विचारात पडलेला असताना शेवंता पटकन त्याच्याजवळ वाकली आणि तिने त्याच्या उजव्या हाताला तो मोगऱ्याचा गजरा बांधला. श्यामा, हे काय? इनामदार, श्यामा तुमच्याशी इमानदारीत राहीन. गुलाबबाई, काय बोलताय? नाही भलतं नाही हो. तुमच्या फार्म हाऊसमधल्या बेडरूममधल्या पलंगावर तुमच्या श्यामानं तिच्या आंबाड्याची वेणी तुम्हाला आठवण व्हावी म्हणून ठेवली होती. ती वेणी तुम्ही नक्की जपून ठेवली असन. गुलाबबाईनं त्याच्या हृदयाची तार छेडण्यासाठी म्हटलं. आता काय म्हणावं या गुलाबबाईला? पण ती जे म्हणत होती त्यात खोटं काय होतं? शेवंता देखणीच होती. त्यात तिला चांदण्या राती पाहिलेलं. तिचं सारं सौंदर्य चांदण्यात निथळून निघालं होतं. नऊवारीतलं तिचं ते सौंदर्य खरं तर मोह घालणार होतं, पण हंबीर संयमशील होता. पण काही काळ तोही डळमळला होता. तिला दूर ठेवण्याची त्याची धडपड त्यासाठीच चालली होती. इनामदार, तुम्ही माझी वेणी पलंगावरनं उचलली होती आणि तुम्ही तिचा खोलवर सुगंध बी घेतला होता. तो सुगंध तुमच्या काळजात अजूनही रुतून बसलाय. शेवंतानं त्याच्या काळजालाच हात घातला. साफ झूट आहे हे. अहो, शुक्राची चांदणी उगवायच्या आधी मी बेडरूममधनं बाहेर पडले होते आणि रातराणीच्या मागं लपली होती. हंबीरने डोळ्याची बुबुळं रुंदावून तिच्याकडे बघितलं. शुक्राची चांदणी उगवली होती तेव्हा आपण जागे झालो होतो. रातराणीच्या सुगंधाचा धोका आपल्या भोवती पिंगा घालत होता. त्याला रातराणीसोबत असणाऱ्या ही श्यामाच तर कारण नसेल. श्यामा बोलतीये त्यात खरं तथ्य असावं. त्याच धुंदीत आपण मग बेडरूममध्ये गेलो होतो. लाईटच्या प्रकाशात पलंगावर पडलेली श्यामाची वेणी आपण उचलली होती. इनामदार, तुम्ही मला लय शोधलं, पण मी अशा जागी लपले की तुम्हाला मी दिसलीच नाही. कुठे लपली होतीस? तुमच्या काळजात रुतले होते. ती बोलली आणि खळाखळा हसली. काय निर्लज्ज ही तरुणी. हे बघ श्यामा, गावात आम्ही सच्छील तरुण पुरुष आहोत. कोणत्याही तरुणीनं आजपर्यंत आमच्या मातोश्रींकडे आमच्याविषयी तक्रार केलेली नाही. नुसत्या नजरेनं सुद्धा आम्ही कोणाविषयी मान दाखवलेली नाही. अहो, तुम्ही किती पवित्र आहे आणि किती शुद्ध आहे हे मी तपासून पाहिलं की तुम्हाला. पण माझी वेणी तुमच्या हातानं का उचलली जावी? तुम्ही तिचा सुगंध का घ्यावा हे स्पष्ट करान का? हंबीर गप्प बसला. काय बोलावं, काय उत्तर द्यावं? तुम्ही ती वेणी मग प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकली, ती तुमच्या फ्रीजमध्ये ठेवली आहे का नाही? मी बघितलं की फार्म हाऊसच्या खिडकीतनं. मला वाटतं तुम्ही इकडं देशमुखांची जास्वंदी पाहायला आला असला तरी तुम्ही माझ्या वेणीला फ्रीजमध्ये काढला असन, तिचा सुगंध घेतला असन. शेवंताने आपल्या मनातलं सारं काही सांगितलं. पुन्हा तिला हे सगळं सांगायची संधी मिळणार नव्हती. श्यामा, आता आम्ही तुला शेवंताच म्हणणार. का? तुमच्या श्यामाला विसरणार वय तुम्ही? तू आमच्याशी असा जीवघेणा खेळ खेळलीस की आम्ही तुला विसरायलाच हवं. कोणता खेळ खेळले? तुला आम्ही हे सांगायला हवं का?
तो आपल्या हाताला बांधलेला मोगऱ्याचा गजरा सोडवत म्हणाला. तो गजरा मग त्यांनी तसाच पाण्याचा ग्लास आणलेल्या ट्रेजवळच्या पानतंबाखू बडीशेप असलेल्या तपकात ठेवून दिला. अहो, हे काय केलं तुम्ही? गुलाबबाईंनी विचारलं. आम्ही हे काही वावगं केलं आहे का गुलाबबाई, सांगा? अहो शेवंता, तुमची श्यामा बनायला तयार आहे म्हणून तर तिने मोगऱ्याचा गजरा तुमच्या उजव्या हाताच्या मनगटात बांधला. गुलाबबाई, तुला पूर्वीच्या राजांची गोष्ट सांगतो. गुलाबबाईने आपल्या जीवाचा कान केला. हा खानदानी इनामदार मनानं पाक आहे, अंतर्बाह्य निर्मळ आहे. गुलाबबाई, पूर्वीचे राजे आपल्याजवळ विषकन्या बाळगायचे, तिला वाढवायचे. ती वयात आली की शत्रू असलेल्या राजाकडे पाठवायचे आणि त्याचा घात करायचे. हे ऐकलं आणि शेवंताने निश्वास टाकला. तिला धाप लागली. तिच्यावर तो आरोप करत होता. म्हणजे तुमची श्यामा तुम्हाला काय विषकन्या वाटली? विषकन्या नाही तर काय, तिने आमच्या काळजालाच दंश केला. मी नाही समजले हो. हे बघ आई, इनामदार त्याचं नेमकं उत्तर नाही सांगणार आणि तू ते ऐकायला मिळेल म्हणून त्यांना आग्रह करू नको. शेवंताच्या बोलण्याने हंबीर अस्वस्थ झाला. शेवंता असलेल्या ह्या श्यामानं आपल्या काळजात घर केलं का काय? ती आपल्याला आवडायला लागली का काय? गुलाबबाई, तुमची शेवंता आमच्याकडे विषकन्या बनून आली होती. त्यात ती रात्र होती चांदणी. त्या चांदण्या रात्रीची भेट म्हणून तिची मोगऱ्याची वेणी आमच्या पलंगावर टाकून ती इकडे आली. शेवंताच्या वेणीचा सुगंध आम्ही विसरू शकत नाही म्हणून तर आम्ही तिला राजाराम देशमुखांच्या वाड्यापुढे गाडीत पाहिलं आणि त्या वाड्यात जास्वंदीला पाहायला जाण्याऐवजी आम्ही ह्या वाड्यात आलो, समजलं? हंबीर व्याकुळ आवाजात बोलला होता. ते ऐकलं आणि गुलाबबाईने आपल्या कपाळावरच हात ठेवला. तिचं काळीज कापलं. कपाळावर आणि मानेभोवती घाम जमा झाला. हे इनामदार जास्वंदीला पाहण्यासाठी आले आणि त्या वाड्यात जायच्याऐवजी ते इकडे आले. हे देशमुखांना कळलं तर? इनामदाराव, तुमचा वाडा चुकला की मग. हा वाडा राजाराम देशमुखांचा नाही तर गुलाबबाई नावाच्या कोल्हाटणीचा आहे. आम्ही कोल्हाटणीची शेवंता काय चीज आहे हे आमच्या फार्म हाऊसमध्ये अनुभवलं आहे. ती जास्वंदी काळी आहे का गोरी आहे आम्ही अजूनही पाहिलेली नाही. म्हणून जास्वंदीऐवजी आम्हाला शेवंताच प्यारी झाली आहे असं आम्ही म्हणालो तर त्यात आम्हाला कमीपणा नाही. अहो पण तुम्ही आता आम्हाला मोडता घालायचा नाही. हंबीर गुलाबबाईला तुम्ही म्हणून आदरानं बोलत होता. तिने आपल्या कानावर हात ठेवले. अहो इनामदार, मी साधी कोल्हाटीने, त्यात राजाराम देशमुखाची रखेल आहे. तुम्ही मला तुमच्या बरोबरीची समजू नका. आम्ही तुम्हाला आमच्या बरोबरीच्या समजणार. आता आम्ही महत्त्वाचा निर्णय तुम्हाला सांगणार आहोत. कोणता महत्त्वाचा निर्णय? आम्ही ह्या तुमच्या शेवंताचा हात आमच्यासाठी मागतो आहे. म्हणजे तुम्ही शेवंताशी लगीन करणार? हां, म्हणूनच आम्ही तुला ऐवजी तुम्ही असं आदरपूर्वक बोलतो आहे. हे ऐकलं आणि शेवंताच्या डोळ्यातनं आनंदाश्रू उगळायला लागले. तिने ते अश्रू पुसले नाहीत, ते तिने तसेच वाहू दिले. अहो इनामदार, आतापर्यंत कोणती कोल्हाट्याची पोर तुमच्यासारख्या खानदानी पुरुषांनी लग्न करून वाड्यात बायको म्हणून नेली नसन. आमच्यासारख्या कोल्हाट्याच्या तरुण पोरींच्या नशिबी येतो फक्त रखेलपणा. गुलाबबाई, तुमच्या नशिबी राजाराम देशमुखांचा रखेलपणा आला आहे, पण तो मी शेवंताच्या नशिबी येऊ देणार नाही. तिला मी खानदानी घराण्याच्या सुनबाईचा मोठेपणा देणार. हे ऐकलं आणि गुलाबबाईने आपल्याच गालावर चापट्या मारून घ्यायला लागली. ती पश्चात्ताप करायला लागली. अहो गुलाबबाई, काय करताय? तुमच्या शेवंताचं नशीब उजळतो आहे म्हणून तिच्या गालावरनं प्रेमभरानं हात फिरवायचे तर तुम्ही स्वतःच्या गालावर चापट्या मारून घेते. नाही हो, पण तुमच्या मातोश्री काय म्हणतील? त्यांची पर्वा आम्ही नाही करणार. अहो मातोश्री आहेत ना तुमच्या. हे बघा, आम्ही काळाप्रमाणे वागणारे इनामदार आहोत. जुन्या बुरसटलेल्या विचारांना आम्ही जाळून टाकणार. इनामदारांचा वाडा आम्ही बँकेला भाड्यानं देण्याऐवजी गावच्या मुलांच्या शिक्षणासाठी दान केला. त्याचा एकही पैसा आम्ही भाडं घेत नाही. नवा वाडा तेवढा बाकी आहे, तो पण गावात ज्युनियर कॉलेज होतं आहे, त्याला दान करायचा विचार आहे आमचा. हो, पण तुम्ही म्हणला त्या नवीन वाड्यात तुमच्या मातोश्री आणि तुमच्या विधवा बहिणी राहतात.
त्यांना आम्ही दुसरं फार्म हाऊस नाही तर बंगला बांधून देणारच आहोत. नव्या काळाप्रमाणे त्यांना वागायला शिकवणार आहोत. गुलाबबाईला माहिती होतं की हंबीरच्या मातोश्री एक वेळ वाडा ज्युनियर कॉलेजला द्यायला तयार होतील, फार्म हाऊसमध्ये राहायलासुद्धा तयार होतील, पण कोल्हाट्याची तरुण पोर त्या सुनबाई म्हणून स्वीकारणार नाहीत. त्यामुळे उगाचच वादळ निर्माण होईल आणि मातोश्री आपल्या जीवाचं बरवाईट करून घेण्याचा प्रयत्न करतील. इनामदार, तुमच्या अंगात तरुण रक्त सळसळतंय, ते तुमचं रक्त बोलतंय. माझं ऐका. शेवंताला पत्नी करायचा विचार द्या सोडून. शक्य नाही, शेवंता मला पत्नी म्हणून योग्य आहे. अहो पण गुलाबबाई, तुम्ही शांत राहा. आता मी शेवंताला विचारतो, ती मला उत्तर देईल. तुमच्यापेक्षा तिचं मत मी महत्त्वाचं मानतो. हंबीरनं गुलाबबाईचा विरोध मोडून काढण्यासाठी म्हटलं. असं म्हटल्यावर गुलाबबाई तरी काय बोलणार. शेवंतांनी आपल्या आईकडे पाहिलं. आपली जात कोल्हाटी, आपली आई राजाराम देशमुखांची रखेल. आपल्या आईचा सगळा खर्च देशमुख करतात. देशमुखांपासनं आपण आईला झालो, पण शाळेत आपलं नाव आईचं लावलं गेलं. आडनाव अकोलकर लावलं गेलं. आईने आपल्याला नाच गाणं शिकवलं. ती आपल्याला तमाशात टाकणार होती तर देशमुखांनी तिला अडवलं. ते म्हणाले, हिला तमाशात नाचवायचं नाही. आईने विचारलं, मग तिने काय फक्त कोल्हाटण्यांच्या वाड्यात नाचगाणं करायचं का? तर ते म्हणाले, तिलाही कोणीतरी आमच्यासारखा एखादा खानदानी तरुण भेटेल त्याच्या गावात. तिने त्याने दिलेल्या वाड्यात राहावं, त्याच्याशी इमानानं राहावं, त्याला हवं तेवढं तिने सुख द्यावं. आता आपल्याला हवा तसा खानदानी तरुण पुरुष भेटला आहे आणि तो तर आपल्याला रखेलीऐवजी पत्नीचा दर्जा द्यायला निघाला आहे. गुलाबबाई, तुमच्याप्रमाणे तुमची मुलगी ही मूग गिळून बसलेली आहे, तिला जरा बोलतं करा. हंबीरराव इनामदार, अहो शेवंताला माहिती आहे की ती एका कोल्हाटणीची तरणी पोर आहे. तेवढ्याच शेवंत म्हणाली, आई अगं मी तुझ्यासारख्या कोल्हाटणीची तरुण पोरगी झाली म्हणून मी काय लग्नच करायचं नाही काय? हे ऐकलं आणि हंबीरचा चेहराच उजळला. शेवंता आपली पत्नी व्हायला तयार आहे हे बघून तो सुखावला. गुलाबबाई, तुमच्या शेवंतानं आमच्या हातात मोगऱ्याचा गजरा रखेली म्हणून बांधू नये, तर तिने आमची पत्नी म्हणून आमच्या गळ्यात वरमाला घालावी. हंबीरच्या त्या बोलण्यावर शेवंता उठली. ती हंबीर जवळ आली. हंबीरनं आपल्याबरोबर आणलेल्या ब्रीफकेसला चावी लावली. ती उघडली. त्यातून त्यांनी गुलाबी रंगाची पैठणी साडी चोळी काढली. त्यासोबत चांगला गुलाबी खडा असलेला सोन्याचा हारही होता. तो ती साडी आणि सोन्याचा हार शेवंताच्या हातात द्यायला लागला तशी गुलाबबाई म्हणाली, इनामदार, अहो तुम्ही ही साडीन चोळीन हार तर देशमुखाच्या जास्वंदीला त्या बघायच्या कार्यक्रमात भेट देणार आहे. अहो तुम्ही खानदानी रिवाजाप्रमाणे सगळं करणार आहे, तेव्हा तुम्ही शेवंताला ही तुमची भेट देऊ नका. हे बघा, आम्हाला आता देशमुखांच्या वाड्यावर जायची इच्छाच नाही. आम्हाला हवी असलेली आणि पसंत पडलेली तरुणी या कोल्हाट्याच्या वाड्यात मला मिळाली. इनामदार, तुम्ही देशमुखाची कन्या बघायला आलाय हे त्यांनी बघितलंय आणि त्यात तुम्ही जर जास्वंदीच्या ऐवजी शेवंताला पसंत करून गेलात ही बातमी त्यांना लागली ना तर काय होईल? अहो या गुलाबबाईला दिलेला वाडा उद्ध्वस्त होईल. तिला रखेली म्हणून मिळणारी सगळी मदत बंद होईल. गुलाबबाई, तुम्ही त्याची पर्वा करू नका. त्या देशमुखाचं चॅलेंज आम्ही स्वीकारतोय. काय करणार तुम्ही? तुमचं रखेली पण सोडून द्या आणि त्यांचा वाडा त्यांना परत करा. मग मी कुठं राहू? आमच्या फार्म हाऊसमध्ये राहा. आमच्या सासूबाई म्हणून राहा. लेकीला घरकामात मदत करा. इनामदार, आहो तुम्ही तर वाघाच्या काळजाचे. आम्ही वाघच आहोत. स्त्रीला गुलाम करणारे इनामदार आम्ही नाही. तिच्या असहाय्यतेचा फायदा आम्ही घेत नाही. वा इनामदार, तुमच्यासारखे सगळे खानदानी पुरुष उदारमताचे असतील तर आमच्यासारख्या उपेक्षिता संसाराला लागतील. आमचा बी उद्धार होईल. आम्ही चांगला संसार करू की. मग आमच्या पोरी नाचगाणी करणार नाहीत, कुणाच्या रखेली म्हणून राहणार नाहीत. गुलाबबाईच्या बोलण्यानं शेवंता हरखून गेली होती. आपण कुणाच्याही रखेलीचं जीणं जगणार नसून या हंबीरराव इनामदारांशी लग्न करून संसार थाटणार या स्वप्नात ती बुडून गेली. तेवढ्यात वाड्याच्या बाहेर हॉर्न वाजला. गुलाबबाईने शेवंताकडे बघितलं. शेवंता उठली, वाड्याबाहेर डोकावलं आणि मग म्हणाली, आई अगं देशमुखांची गाडी आली. गुलाबबाईने हंबीरकडे पाहिलं.
देशमुखांनी गाडी वाड्याकडे कशाला पाठवली? ही गाडी कुणाला न्यायला आली असेल? श्रोते हो, हा होता तिसरा भाग द स काकडे लिखित फार्म हाऊस या कादंबरीचा. चौथा भाग उद्या ऐकूयात. नमस्कार.